नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 7वीचा स्कॉलरशिप विषयाचे म्हणजे स्कॉलरशिपची जी प्रश्नपत्रिका आहे, गणित विषयाचे जे प्रश्न आहेत ते कोणते असणार आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पहा, अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला गणित विषयामध्ये विचारलेले आहेत. पहा, 26 ते 75 प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत आणि त्याची उत्तर देखील तुम्हाला सांगितली जाणार आहेत. नक्कीच तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, कारण की त्यांना देखील चांगले मार्क त्यामुळे मिळणार आहेत. पहा, 26वा प्रश्न आहे, 1/x वजा y अधिक 1/y वजा xची किंमत किती? पहा, या 26व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 0. त्यानंतर 27वा प्रश्न आहे. पहा, दोन समूळ संख्याचा लसावी 450 असून त्यांची बेरीज 59 आहे, तर त्या दोन संख्यातील फरक किती असेल? त्याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 41. त्यानंतर 28व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 45°. पहा, आता आपण झटपट त्या ठिकाणी उत्तरं पाहणार आहोत. तुम्ही काय करायचं आहे, ते प्रश्न आणि उत्तरं ते तुमच्या वहीमध्ये लिहून जरी घेतले तरी तुम्हाला त्याचा भरपूर चांगला फायदा त्या ठिकाणी होणार आहे. पहा, आता 29व्या प्रश्नाचं उत्तर आहे. पहा, 29वा प्रश्न त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 15%. त्यानंतर 30वा प्रश्न आहे. या 30व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 2.8. त्यानंतर 31वा प्रश्न. पहा, याचं विशाल कंसाचं माप आहे 230°. किती? 230°. त्यानंतर 32वा प्रश्न त्याचं उत्तर आहे. पहा, x वर्ग वजा 25. x वर्ग वजा 25 म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे 32व्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर पहा, आता 33वा प्रश्न आहे. या 33व्या प्रश्नाचं उत्तर पहा, त्या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 म्हणजेच 9 हे एका त्रिकोणी तिला एकूण किती कडा असतात? तर 9 कडा असतात. त्यानंतर 34वा प्रश्न. या 34व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 3,64,500 रुपये. त्यानंतर 35वा प्रश्न. या 35व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर 36वा प्रश्न. या 36व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 37वा प्रश्न. पहा, या 37वा प्रश्न. सोहम आपल्या प्रवासाचे 2/3 अंतर बसने आणि उरलेल्या अंतरापैकी 1/2 अंतर रिक्षाने पार करतो. अजूनही 5 किलोमीटर अंतर शिल्लक असल्यास सोहमचा एकूण प्रवास किती किलोमीटरचा होता? या 37व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 30 किलोमीटर. किती? 30 किलोमीटर होता. पर्याय क्रमांक 4 30 किलोमीटर. त्यानंतर 38वा प्रश्न आहे. पहा, की एका पिंपाची धारकता 15 लिटर आहे. ते पिंप पूर्ण भरण्यासाठी 750 मिली धारकतेच्या किती बाटल्या पाणी ओतावे लागेल? पहा, या 38व्या प्रश्नाचा आहे 20 बाटल्या. किती? 20 बाटल्या पाणी ओतावे लागेल. पहा, त्यानंतर 39वा प्रश्न आहे. या 39वा प्रश्न. एका कोणाच्या कोटी कोणाचा पूरक कोण 115 आहे, तर मूळ कोणाचे माप किती असेल? अशा पद्धतीचा सोपा प्रश्न आहे. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 25° असेल. त्यानंतर खालील चौरसाचा कर्ण 14 सेमी आहे, तर त्या चौरसाची बाजू किती? पहा, या ठिकाणी कर्ण दिलेला आहे आणि कर्णावरून बाजू विचारली तर 7 वर्गमुळात 2 सेमी असे या पद्धती पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर 41वा प्रश्न आहे. पहा, या 41व्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे 0.5 कंसाचा वर्ग अधिक 0.2चा वर्ग वजा 0.3चा वर्ग. उत्तर आहे 0.2 पर्याय क्रमांक 1 हे 41व्या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे. त्यानंतर 42वा प्रश्न. या 42व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 392 चौसेमी. किती? 392 चौसेमी. त्यानंतर 43वा प्रश्न. या 43व्या प्रश्नाचं उत्तर आहे पहा, पर्याय क्रमांक 4 105°. त्यानंतर 44वा प्रश्न. या 44व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 45व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पहा, ही उत्तरं तुम्ही व्यवस्थित हे करा, तुम्ही बरोबर आहेत किंवा नाही. म्हणजे बरोबरच आहेत, परंतु आपण सोडून घ्या, म्हणजे सोडवल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी अडचण येणार नाही. 46व्या प्रश्नाचं उत्तर आहे. पहा, 46वा प्रश्न पर्याय क्रमांक 2. त्यानंतर 47वा प्रश्न. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 48वा प्रश्न. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पहा, त्यानंतर 49वा प्रश्न. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक काय? 3. 49वा प्रश्न पर्याय क्रमांक 3 80°. त्यानंतर 50वा प्रश्न. त्याचं देखील उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. परिमिती 30 राहील. त्यानंतर 51वा प्रश्न आहे.
या 51व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 2 ही एकमेव सममूळ संख्या आहे. काय आहे? अचूक विधान काय सांगितलं होतं. त्यानंतर 52वा प्रश्न आहे पहा. खालील आकृतीचे निरीक्षण करा आणि एक्सच्या या कोणाचे माप किती? पहा 45 180 वजा 45 180 वजा 45 म्हणजे उत्तर किती येणार आहे 52व्या प्रश्नाचं 135. त्यानंतर 53व्या प्रश्नाचं उत्तर पहा पर्याय क्रमांक 2. 2 संख्येला 2 आणि 3 या दोन्हीने भाग जाणे 6ची विभाज्यतेची कसोटी कोणती? काय आहे? संख्येला 2 आणि 3 या दोन्हीने भाग जाणे. एका चौरस आकृती सूचीला एकूण किती पृष्ठे असतात? चौरस आकृती काय आहे? सूची तिला किती ही असतात पृष्ठे असतात? तर पहा 54व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 5 पृष्ठाचे. चौरस आकृती 54चं 4. त्यानंतर एका दुकानदाराने 500 रुपयाची वस्तू 600 रुपयांनी विकली तर त्याला शेकडा नफा किती झाला? म्हणजे 55व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. काय? पर्याय क्रमांक 3. त्यानंतर 56वा एका इष्टिकाचे त्या आकाराच्या डब्याला एकूण किती शिरोबिंदू असतात? इष्टिकाचे त्या आकाराच्या डब्याला किती? तर 8. एका इष्टिकाचे त्या आकाराच्या डब्याला किती शिरोबिंदू असतात? तर 8 असतात पहा. त्यानंतर 15,000 रुपयाचे 10 दशे 10 दराने किती वर्षाचे सरळ व्याज 4,500 रुपये होईल? या 57व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 5 वर्ष. त्यानंतर 58वा प्रश्न आहे पहा 1 3 5 7 या अंकापासून तयार सर्वात मोठी 4 अंकी संख्या आणि सर्वात लहान 4 अंकी संख्या यातील फरक पहा. यातील फरक विचारला होता. तो व्यवस्थित जर काढला तर उत्तर येतं आपलं 6,174. त्यानंतर 59वा प्रश्न आहे खालीपैकी कोणते पायथागोरसचे त्रिकूट नाही विचारले? 2 3 4 2 3 4 हे पायथागोरसचं त्रिकूट नाही पहा. त्यानंतर 60वा प्रश्न आहे पहा. या 60व्या प्रश्नामध्ये त्या ठिकाणी विचारले 10 आणि 5 यांच्या दरम्यान येणाऱ्या सर्वात मोठ्या आणि सर्वात लहान पूर्णांकांचा गुणाकार किती? वजा 10 आणि 5 यांच्या दरम्यान येणाऱ्या सर्वात मोठ्या आणि सर्वात लहान अपूर्णांकाचा गुणाकार किती येतो? पहा त्याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 वजा 50. त्यानंतर पहा 61वा प्रश्न आहे. त्या 61व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 61व्या प्रश्नाचं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 3 145. त्यानंतर 62वा प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 6 प्रकारे. 62चं किती आहे? पर्याय क्रमांक 2 6 प्रकारे. त्यानंतर 63व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 19. 64वा प्रश्न आहे पहा 64व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजे 8% वाढ. त्यानंतर 65वा प्रश्न आहे पहा. या 65व्या प्रश्नाचं उत्तर आहे पहा x वजा 3 कंसाचा वर्ग या बैजिक राशी स्वरूप कोणते? तर पहा याचं उत्तर आहे x वर्ग वजा 6x अधिक 9 x वर्ग वजा 6x अधिक 9 म्हणजे 65व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर पुढं पहा 66वा प्रश्न. या 66व्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 12 सेमी. किती? 12 सेमी. त्यानंतर 67वा प्रश्न. या 67व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 8. त्यानंतर 68वा प्रश्न आहे पहा की एका वर्तुळाचा व्यास 14 सेमी आहे तर वर्तुळाची परिमिती पहा किती असणार आहे परिमिती? 68वा प्रश्न पहा त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2 44 सेमी. किती? 44 सेमी. त्यानंतर ए अधिक 4 ए वजा 4 या नित्य समानतेची किंमत खालीलपैकी कोणत्या पर्यायाने दर्शवता येईल? पहा 69चं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 ए वर्ग वजा 16. त्यानंतर 70वा प्रश्न आहे एका दुकानदाराने एक वस्तू 1080 रुपयांना विकली तेव्हा त्यांना 20% नफा झाला तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती होते? पहा आता 70वा प्रश्न त्याचं काय उत्तर आहे? तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 900 रुपये. काय? 900 रुपये. एकाहत्तरवा प्रश्न आहे जर पहा 71व्या प्रश्नाचं उत्तर पहा पर्याय क्रमांक 2 असणार आहे 71व्या प्रश्नाचं. त्यानंतर 72वा प्रश्न. या 72व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. त्यानंतर 73वा प्रश्न पहा 73वा प्रश्न याच्यामध्ये पहा आता याच्यामध्ये पर्याय क्रमांक 1 हे त्याचं
अचूक उत्तर आहे. पर्याय क्रमांक 1. त्यानंतर 74 आणि 45साठी खाली दिलेल्या स्तंभालेखाचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे द्या. वाहनांची संख्या आणि प्रमाण. तर पहा आता दिलेल्या माहितीनुसार सर्वात जास्त वाहने असणाऱ्या व सर्वात कमी वाहने असणाऱ्या 2 शहरांच्या वाहनांची सरासरी किती? पहा आता या 74व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4. त्यानंतर पुढे आहे ड शहरापेक्षा क शहरातील वाहनांची संख्या किती टक्क्याने जास्त किंवा कमी आहे? तर 75व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 33.33% जास्त. अशा पद्धतीने आज आपण या ठिकाणी 22 एप्रिलचा जो 26 एप्रिलचा जो आपला पेपर आहे तो पेपर या ठिकाणी त्याची उत्तरं अचूकरित्या सोडवलेली आहेत. हेच प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत, त्याच्यामुळे नक्कीच हे प्रश्न पाठ करा आणि त्याची उत्तरं व्यवस्थित सोडवा. सर्वांनी व्हिडिओ पाहिला. थँक्यू. धन्यवाद.